सुनील डिंगरे पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणी बोलतात, पाहूया. त्यांचा माझा फक्त नोकरी आणि त्यांच्याकडे काम केलं होतं एवढा माझा त्यांचा समज. अग्रवाल यांचा तुम्हाला कॉल आला, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, पण जे पीडित होते, ज्यांचे 2 जण यामध्ये बळी गेले, त्यांचे आई वडील सुद्धा पोलीस स्टेशनच्या तिथे आलेले होते, त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला का? त्यांचे हे सगळं खोटं आहे. त्यांचे आई वडील इथे नव्हते. मी माहिती घेतली, हॉस्पिटलमध्ये पण माहिती घेतली PI साहेबांकडनं. त्यावेळेस त्यांना डेड बॉडी त्यांची ससूनला नेली गेलेली हे सांगितलं. त्यांचे आई वडील इथे नव्हते. माझ्याच कार्यकर्त्यांनी तिथे मदत करण्याचं, हॉस्पिटल लवकर त्यांना घेऊन जा अशा पद्धतीने करत होतं. तिथे ठेवण्याचं ही मदत माझ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केली होती. अपघात झाल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाणं अपेक्षित आहे की रुग्णालयात? नाही, मी अपघात झाल्यानंतर मी त्या ठिकाणी पहिलं घटनास्थळी गेलो आणि त्यानंतर मला कळालं की ते कुठे आहे आणि तसं मी PI साहेबांकडून माहिती घेतली. पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता की तुमचं बदनामी किंवा नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जातो, कोण याच्या पाठीमागे? बरेच सोशल मीडियामध्ये आहेत, बऱ्याच जणांनी ते टाकलेलं आहे. मी वैयक्तिक असं कोण नाही, पण बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे. तशी आपल्याला आता आपले गृहमंत्री असतील किंवा कमिशनर साहेब असतील, त्यांच्याकडे सगळे CC फुटेज अवेलेबल आहे. ज्यांनी कुणी तर दिला असेल त्याच्यावरती कारवाई करा. CCTV फुटेज खुलं करण्याची तुम्ही मागणी करणार का? हो, करणार ना, का नाही करणार, करणार. ओके, हिंदी नाही जिस दिन ये हादसा हुआ उस रात आप पुलिस स्टेशन में थे? पुलिस स्टेशन में मुझे जब ये घटना यहाँ पर हुई तब मुझे रात के 3:21 पे मेरे PA ने मुझे ये इन्फॉर्म किया कि अपनी कॉन्स्टिट्यूंसी में यहाँ पर बड़ा एक्सीडेंट हुआ है. और उसके बाद काफ़ी लोगों के मुझे फ़ोन आए और उसमें एक अग्रवाल फैमिली में अग्रवाल का मुझे फ़ोन आया और उन्होंने बताया कि मेरे बच्चे का एक्सीडेंट हुआ है और उनको काफ़ी पीटा भी गया है, पुलिस स्टेशन लेके गए. तो हम लोग मदद के लिए उन्होंने कॉल किया था. मैं वहाँ पर पहुँचा और मैंने वो देखा, PI साहब से मुलाकात करने की कोशिश की, वो वहाँ अवेलेबल नहीं थी. तब मैंने उन्हें फ़ोन से कांटेक्ट करने के बाद उन्होंने 15 मिनट में पुलिस स्टेशन आ रहा हूँ, आप यहाँ मत आओ, ये बताया. आने के बाद मैंने उनसे पूरी घटना की ये जानकारी ली. उन्होंने उसमें मुझे बताया कि इसमें 2 लोगों की मौत हुई है और इसमें एक बच्चा ये कार ड्राइव कर रहा था, तो उस पर क्रिमिनल ऑफेंस लगाए जाएंगे. तो उसमें मैंने उनको बताया जो भी कायदे से बनता है वो सब ऑफेंस आप लगा सकते हो. उसी बात में वो बताने के बाद मैं अपने घर चला गया. आपके पार्टनर थे वो? ये कोई जानबूझ के शायद से कोई ये फैला रहे, आप इसकी जांच कर सकते हो. सर, अन्ना एक या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कसं पाहता? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.